ऑफिस कॉरिडॉरमध्ये गर्दी होती. कर्मचाऱ्यांची गर्दी आणि यंत्रसामग्रींचा आवाज सर्वत्र ऐकू येत होता. हातात फाईल घेऊन सायली हळूहळू युवराज कपूरच्या केबिनकडे जात होती. तिचे हृदय इतके जोरात धडधडत होते, असे वाटत होते हृदय छातीतून बाहेर पडेल असे वाटत होते. दारापाशी पोहोचताच तिने एक दीर्घ श्वास घेत स्वतःला सावरले आणि हळुवारपणे दार ठोठावले. आतून युवराजचा थंड आवाज आला, "आत या मिस सायली." सायलीने दार उघडले आणि तिथे बसलेला माणूस तोच होता, ज्याच्या नजरेत कठोरता, आत्मविश्वास दोन्ही प्रतिबिंबित होत होतं. त्याने सायलीकडे पाहिले, मग त्याच्या समोर असलेल्या फाईल्सकडे पाहत तो म्हणाला, "कृपया बोला." सायली थरथरत्या आवाजात म्हणाली, "मला तुमच्याकडून 25 लाख रुपयांचं कर्ज हवं आहे सर." युवराजने डोकं वर केलं. त्याचे तपकिरी डोळे आश्चर्याने आणि चिडचिडीने भरले होते. 25 लाख? तुम्हाला माहीत आहे मिस सायली, ही छोटी रक्कम नाही. सायलीने तिची नजर खाली केली. "मला माहीत आहे सर, पण माझी बहीण आरतीचं लग्न आहे. सगळं काही ठरलं आहे. पण वराच्या बाजूने अचानक गाडी आणि काही दागिने मागितले आहेत. जर 2 दिवसात पैसे जमा झाले नाहीत तर माझ्या बहिणीचे लग्न मोडेल." युवराज खिडकीजवळ उभा होता. बाहेर पाऊस पडत होता आणि काचेवर पडणाऱ्या थेंबाच्या आवाजाने खोलीत शांतता आणखी गडद झाली होती. तो हळुवारपणे म्हणाला, "पण मी तुम्हाला 25 लाख रुपये का देऊ?" सायलीचे डोळे अश्रूंनी भरले होते. "तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दरमहा माझ्या पगारातून थोडे पैसे कापू शकता. पण कृपया सर, माझ्या बहिणीचा सन्मान धोक्यात आहे." युवराजने तिच्याकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर कोणताही व्यंग दिसत नव्हता, कोणतीही मृदुता दिसत नव्हती. फक्त तिच्या चेहऱ्यावर एक थंडपणा दिसत होता. तेवढ्यात दारावर टकटक झाली. 2 परदेशी गुंतवणूकदार आत आले. युवराज हसला आणि म्हणाला, "तुम्ही लोक बैठकीच्या खोलीत जा. मी 2 मिनिटात परत येईल." ते निघून गेले. सायली निघणार इतक्यात युवराज तिला म्हणाला, "थांबा मिस सायली, तुमचा उत्साह चांगला आहे, पण जग उत्साहावर चालत नाही. जर मी सर्वांना मदत करायला सुरुवात केली तर कंपनी बंद होईल." त्याने घड्याळाकडे पाहिले. "आता जा, बैठकीची वेळ झाली होती." सायली डोके खाली करून बाहेर पडली. प्रत्येक पावलावर तिच्या आशा भंग पावत गेल्या. बाहेर येताच तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तिला माहीत होतं की आता फक्त आरतीचं लग्नच नाही, तर एका वडिलांची काळजी आणि बहिणीची असहाय्यताही धोक्यात आली होती. दुसऱ्याच दिवशी सायली पुन्हा केबिनच्या दाराशी पोहोचली. त्यावेळी तिच्या डोळ्यात आशेपेक्षा भीती जास्त दिसत होती. युवराजचा आवाज आला, "कम इन." ती आत आली. तिच्या हातात तीच फाईल होती. युवराज तिला न पाहता म्हणाला, "आता काय झालंय सायली?" "सायली, मी कालच तुम्हाला स्पष्टपणे सांगितले होते की कंपनी कोणालाही कर्ज देत नाही." सायली मान खाली करत म्हणाली, "माफ करा सर, या मजबुरीने मला पुन्हा विचार करायला भाग पाडले. यावेळी कृपया मला मदत करा." युवराजने एक दीर्घ श्वास घेतला आणि खिडकीजवळ उभा राहिला. तो म्हणाला, "तुला माहीत आहे का सायली, 25 लाख ही छोटी रक्कम नाही. 5 वर्षांचा पगार कापल्यानंतरच हे शक्य होईल." सायलीने त्याच्याकडे पाहिले. तिचे डोळे प्रश्नांनी भरले होते. "तो खरोखरच इतका निर्दयी आहे का?" युवराज हलकाच हसला आणि, "तुम्हाला वाटते का की तुम्ही 5 वर्षे इथे टिकणार आहात?" तो त्याच्या जागेवरून उठला आणि तिच्या जवळ आला. 1 पाऊल अंतरावर. सायलीने त्याच्या डोळ्यातील व्यंग समजून घेतले होते आणि तिने तिचे ओठ बंद केले. युवराजची नजर आता तिच्या चेहऱ्यावर थांबली. हलका श्वास घेत त्याची नजर तिच्या थरथरणाऱ्या त्या गुलाबी ओठांवर पडली. तो थंडपणे म्हणाला, "ही तुझी चूक नाही. मध्यमवर्गीय लोकांना जास्त अपेक्षा करण्याची सवय असते." सायलीचा चेहरा रागाने आणि लाजेने लाल झाला होता. तिच्या डोळ्यातील ओलावा आगीत बदलला होता. युवराजची नजर क्षणभर तशीच राहिली. जणू काही अव्यक्त भावनेने तिला स्पर्श केला होता. "मला माफ करा सर," सायली हळुवारपणे म्हणाली. "माझ्या परिस्थितीनुसार मी मागणी करायला हवी होती. जे योग्य आहे ते मी विचारायला हवे होते." ती मागे सरकली. तेवढ्यात तिच्या दुपट्ट्याची काठ युवराजच्या बुटात अडकली. ते काढण्याचा प्रयत्न करत असताना तिची बाही फाटली. सायलीने तिचा उघडा हात तिच्या हातांनी झाकला. तिचे डोळे लाजेने खाली झुकले. युवराज काही बोलण्यापूर्वीच दोघांचा तोल गेला आणि ते दोघेही जमिनीवर पडले. सायलीची किंकाळी खोलीत घुमली. युवराज तिच्यावर पडला होता. त्याचा श्वास सायलीच्या मानेला स्पर्श करत होता. सायली घाबरली. युवराजच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. जणू काही तो स्वतःवर नियंत्रण करू शकत नव्हता. "सर, कृपया बाजूला व्हा," सायली घाबरून म्हणाली. युवराज शुद्धीवर आला. तो लगेच मागे सरकला. तेवढ्यात दार उघडले. दोघांनी मागे वळून पाहिले. गुंतवणूकदार समोर उभे होते. खोलीत शांतता पसरली. परदेशी महिला हसली, "अरे, माफ करा. कदाचित आम्ही चुकीच्या वेळी इथे आलो आहोत." युवराज पटकन उभा राहिला. सायलीने पटकन तिचा दुपट्टा दुरुस्त केला. परदेशी माणूस म्हणाला, "मिस्टर कपूर, ही तुमची पत्नी आहे का?"
सायली काही बोलणारच होती तेवढ्यात युवराज हसला आणि तिचा हात त्याच्या हातात घेत म्हणाला, हो सर, ही माझी पत्नी आहे. ती थोडीशी नाराज होती. मी तिचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत होतो. सायलीच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि रागाचे मिश्रण दिसत होते. गुंतवणूकदार हसले आणि म्हणाले, अरे किती गोड. युवराज हसला आणि म्हणाला, तुम्ही लोक बैठकीच्या खोलीत जा, मी लगेच परत येईल. दार बंद होताच सायलीने तिचा हात झटकून टाकला. तुम्ही सर्वांसमोर का खोटं बोललात? युवराज कठोरपणे म्हणाला, त्यावेळी आपण इतके जवळ होतो. जर मी काहीही बोललो नसतो तर सर्वांना गैरसमज झाला असता. तुझं काहीही नुकसान झालं नसतं, पण माझी प्रतिष्ठा आणि कंपनीचं नाव धोक्यात आलं असतं. सायली थरथरत्या आवाजात म्हणाली, आदर गरिबांचा असो अथवा श्रीमंतांचा, हा डाग दोघांसाठीही तितकाच वेदनादायक आहे मिस्टर युवराज कपूर. तिथे ऑफिसमध्ये शांतता पसरली. युवराजच्या डोळ्यात कडकपणा दिसत होता, पण पश्चात्तापाचा एक छोटा आभासही कायम होता. तो दाराकडे सरकत म्हणाला, मी परत येईपर्यंत तू इथून कुठेही जाणार नाहीस. जर तू असं केलंस तर जबाबदारी तुझी असेल. त्याने सायलीकडे शेवटची नजर टाकली आणि निघून गेला. त्याने दारावरील गार्डला फक्त सांगितलं, कोणालाही आत जाऊ देऊ नकोस. ऑफिसमध्ये पुन्हा शांतता पसरली. सायली खुर्चीवर बसली. ती मदत मागण्यासाठी आली आहे की तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण परीक्षेला तोंड देण्यासाठी आली आहे याची खात्री तिला होत नव्हती. युवराज बाहेर निघताच सायलीच्या केबिनचा दरवाजा बंद करण्यात आला. आता कोणीही तिला बाहेर पडू देत नव्हतं. सायली आता तिचे अश्रू रोखू शकली नाही, पण ती आतून तुटलेली होती. सक्ती, गरज आणि परिस्थिती तिला इथे आणत होती. ती फक्त मदत मागण्यासाठी आली होती, त्या व्यक्तीजवळ ज्या व्यक्तीने तिला पहिल्यांदाच तिची अवकात दाखवून दिली होती. दरम्यान गुंतवणूकदार त्यांच्या सादरीकरणात व्यस्त होते. आम्हाला हा प्रकल्प खरोखरच आवडला. जर युरोपमध्ये अशी रेस्टॉरंट बांधली गेली तर त्यातून बराच नफा होईल. युवराजच्या डोळ्यात अभिमानाचे हास्य होते. पण मग एक गुंतवणूकदार अचानक म्हणाला, आपण आत्ताच हा करार अंतिम करू शकत नाही. तुम्हाला तुमच्या पत्नीसोबत युरोपला यावे लागेल. 7 दिवसांनी आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्या खास प्रसंगी आम्हाला हा करार सर्वांसमोर जाहीर करायचा आहे. युवराजच्या कपाळावर काळजीच्या रेषा दिसू लागल्या. त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा खूप प्रयत्न करत त्याच्या दाढीवर हात फिरवला. हा करार त्याच्यासाठी महत्त्वाचा होता. कंपनीचा नफा आणि परदेशी बाजारपेठेत त्याची ओळख धोक्यात आली होती. नक्कीच, का नाही? आम्ही दोघेही युरोपला येऊ, युवराज त्यांना हसत म्हणाला. त्याने गुंतवणूकदारांशी हस्तांदोलन केले आणि त्याच्या ऑफिसकडे निघाला. आत जाताच त्याला सायली दिसली. ती अश्रूंनी भरलेल्या लाल डोळ्यांनी ती त्याच्याकडेच पाहत होती. युवराजने हळूच डोके खाली केले. तुला पैसे हवे आहेत आणि मी ते तुला देण्यास तयार आहे. सायलीचे डोळे आश्चर्याने उघडले. पण युवराज पुढे म्हणाला, पण त्या बदल्यात या 7 दिवसांसाठी तुला माझी पत्नी बनून राहावं लागेल. तुला पत्नीचे सर्व कर्तव्य पार पाडावी लागतील. सायलीच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होते. ती रागाने म्हणाली, मला नको आहेत असे पैसे. मला असे पैसे नको आहेत ज्यांच्यासाठी मला माझ्या प्रतिष्ठेचा सौदा करावा लागेल. तुमच्या पैशांबद्दल तुम्हालाच अभिनंदन. ती जात असताना युवराजने तिच्याकडे गंभीरपणे पाहिले. सायलीचा सुगंध त्याच्या श्वासांवर रेंगाळत होता आणि तो त्याला तिच्या मागे खेचत होता. त्याने कपाळावर हात फिरवला. स्वतःला त्याने सावरलं. ही मुलगी, तिची उपस्थिती, तिचा सुगंध त्याला त्याच्याकडे पाहण्यास भाग पाडत होती. त्याला तिच्याजवळ राहायचं होतं, पण त्याचं मन गोंधळलेलं होतं. त्याला हा व्यवसाय करार गमावणे परवडत नव्हते. सायली तिच्या घरी परतली. ऑफिसमध्ये घडलेल्या घटनेनंतर तिला एक क्षणही तिथे थांबायचेच नव्हते. घरात पाऊल ठेवताच तिच्या आईच्या ओरडण्याचा आवाज तिच्या कानात घुमला. सायली धावतच आत आली आणि तिने पाहिलेल्या दृश्याने ती घाबरली. तिची बहीण आरती हातात रॉकेलने भरलेली बॉटल घेऊन दुसऱ्या हातात आगपेटी घेऊन उभी होती. तिचे वडील असह्यपणे रडत होते. त्यांचे डोके झुकले होते. तिची आई तिच्या बहिणीला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. हे काय चाललंय? सायली ओरडली. आरती वाईटरित्या रडत रडत म्हणाली, सायली, जर तू उद्यापर्यंत मला गाडी आणि व्यवसायाचे पैसे दिले नाहीस तर लग्नाची मिरवणूक परत जाईल. मी त्याच्यावर खूप प्रेम करते. मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. जर लग्नाची मिरवणूक परत निघून गेली तर मी मरेन. सायलीच्या डोळ्यात अश्रू आले. तिच्या बहिणीच्या हातातील आगपेटी, तिच्या वडिलांची असह्य चेहरा आणि तिच्या आईची विनवणी, हे सर्व पाहून ती एका निर्णयावर पोहोचली होती. ती धावत गेली. आरतीच्या हातातून आगपेटी तिने हिसकावून घेतली आणि रडत तिला म्हणाली, माझ्याकडे पैसे आहेत. सर्वांनी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. सायली म्हणाली, हो आई बाबा, माझ्याकडे पैसे आहेत. मी माझ्या कंपनीकडून कर्ज मागितले आहे. आमचा बॉस खूप चांगला आहे. त्याने माझं कर्ज मंजूर केलं आहे.
सर पुढच्या प्रोजेक्टसाठी मला टूरवरही घेऊन जाणार आहेत. उर्वरित कर्जाची रक्कम माझ्या पगारातून कापली जाईल. काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. सायलीने तिचा थरथरणारा आवाज नियंत्रित करत कष्टाने हसत तिच्या कुटुंबियांना सांत्वन दिले. आरतीने तिला घट्ट मिठी मारली आणि मोठ्याने रडू लागली. तिच्या वडिलांच्या डोळ्यात आता समाधान दिसत होतं आणि तिच्या आईच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. सायलीने तिचे अश्रू पुसले, पण काही कारणास्तव तिच्या आईला तिचे दुःखी डोळे पाहून बरे वाटले नाही. तू ठीक आहेस ना बेटा? तिच्या आईने काळजीने सायलीला विचारले. सायलीने हसून उत्तर दिले, हो आई, मी घरी एक फाईल विसरले आहे. मी ती घेण्यासाठी घरी आले आहे. तू शांत राहा. आरतीची काळजी घे. मी संध्याकाळपर्यंत परत येईल. तिने आरतीचे अश्रू पुसले, तिला मिठी मारली आणि ती तिच्या खोलीकडे निघाली. आईची नजर टाळत तिने तिच्या बागेतून एक लहान कुपीसारखी बाटली काढली आणि तिच्या पर्समध्ये ठेवली. ती खोलीतून बाहेर पडताच तिच्या चालण्यात एक विचित्र जडपणा जाणवत होता. जणू काही ती खूप अंतर चालली होती आणि आता ती चालून चालून थकली होती. तिच्या डोळ्यातून मोत्यांसारखे अश्रू गळत होते. ऑफिसमध्ये पोहोचताच तिने दार ठोठावले. तिचे हात थरथर कापत होते. तिच्या मनात तेच शब्द वारंवार घुमत होते, 7 दिवस माझी पत्नी बनून राहा. तो क्षण तिच्यासाठी एखाद्या शिक्षेपेक्षा कमी नव्हता. आतून एक आवाज आला, येस आत्या. तोच आवाज होता ज्याने तिची सगळी झोप हिरावून घेतली होती. युवराज. सायली डोकं खाली करून आत आली आणि त्याच्या डेस्कजवळ येऊन उभी राहिली. युवराजच्या डोळ्यात विजयाचा अभिमान दिसत होता आणि सायलीला त्याच्याकडे पाहणे कठीण झाले. तिने तिची नजर खाली केली आणि गुदमरलेल्या आवाजात म्हणाली, मी तयार आहे. मला तुमची अट मान्य आहे. युवराजच्या चेहऱ्यावर एक हलकेसे हास्य उमटले, अर्धे व्यंग अर्धे आश्चर्य. तो उभा राहिला आणि थंड आवाजात म्हणाला, जेव्हा तू इतक्या आत्मविश्वासाने मला नाही म्हणून गेलीस तेव्हा मला वाटले की तू इतरांसारखी नाहीस. पण आता मला समजलं की मी चुकलो होतो. तो त्याच्या खुर्चीवर बसला. बोटांनी पेन फिरवत तिला म्हणाला, मी पुन्हा तेच सांगतोय. तुला माझ्यासोबत 7 दिवसांच्या दौऱ्यावर जायचं आहे. तुला सर्वांसमोर माझी पत्नी म्हणून राहावं लागेल आणि या दिवसात पत्नीची सर्व कर्तव्य तुला पार पाडावी लागतील. सायलीच्या डोळ्यात अश्रू आले. सहमत आहे. मला आत्ता फक्त 25 लाख रुपये हवे आहेत. मला उद्या रात्रीपर्यंत पैसे हवे आहेत. युवराजने तिच्याकडे काळजीपूर्वक पाहिले. मग तो म्हणाला, ठीक आहे. त्याने त्याचे चेकबुक काढले, रक्कम लिहून घेतली आणि त्यावर सही केली. हे घे. तो चेक तिच्याकडे देत तिला म्हणाला, पण जर तू तुझ्या वचनापासून मागे हटलीस? सायलीने त्याचे बोलणे मध्येच थांबवत उत्तर दिले, तर परिणामांची जबाबदारी माझी असेल. मिस्टर युवराज, मी वचन देते की मी माझ्या शब्दापासून मागे हटणार नाही. तिने चेक हातात घेतला, डोळे खाली केले आणि त्याच्याकडे न पाहताच तिथून निघून गेली. युवराज खुर्चीला टेकला. तो बराच वेळ तिच्या जाणाऱ्या सावलीकडेच पाहत राहिला. त्याला माहीत होतं की त्याला त्या सौद्यासाठी या मुलीचीच गरज आहे आणि कदाचित गेल्या 7 दिवसांपासून त्याला वाटणारी चिंताही दूर होईल. काही तासांनंतर सायली एका आलिशान खोलीत बसलेली होती. तिच्या लाल लहिंग्याच्या कडा समायोजित करत ती तिच्या तळहातांवरील रेषांकडे पाहत होती. जणू काही त्या रेषांमध्ये तिचे भविष्य ती शोधत होती. तिचे काजळ लावलेले सुंदर डोळे फिके पडले होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक शांत चमक दिसत होती. काही तासांपूर्वी तिने असहाय्यतेने तिच्या बहिणीला निरोप दिला होता. तिने तिच्या आईचे अश्रू पुसले होते आणि आता ती स्वतः एका अज्ञात व्यक्तीची वधू होती. दार उघडले. युवराज आत आला. त्याचा पांढरा शर्ट ज्याचे वरचे बटन उघडे होते, त्याचे केस विस्कटले होते आणि त्याचे डोळे बोलताना चमकत होते. तो जवळ आला आणि बेडच्या काठावर बसला. सायलीचे हृदय वादळात उडून जाणाऱ्या पानांसारखे थरथर कापत होते. युवराजची नजर तिच्यावरच राहिली. ती मुलगी नववधूच्या पोशाखात, लाल लिपस्टिकने सजवलेले ओठ, अश्रू तिचे चमकत होते आणि चेहऱ्यावर भीतीचे भाव. तो क्षणभर तिच्याकडेच पाहत राहिला. मग तो हळूच पुढे झुकला, तिचा हात धरला आणि क्षणार्धात तिला त्याने स्वतःकडे ओढले. सायली वाऱ्याच्या झुळकीने वाहून गेली. तिची छाती युवराजच्या छातीवर आदळली आणि त्याच्या हृदयाचा ठोका सायलीच्या कानांपर्यंत पोचला. तुला माहीत आहे की तू किती सुंदर आहेस? युवराज तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. तुला पाहूनच माझ्या आत काहीतरी वितळतं. त्याने तिचा चेहरा त्याच्या मानेजवळ आणला. त्याचा श्वास सायलीच्या त्वचेवर आदळला आणि तिचे शरीर थरथर कापू लागले. कृपया दूर राहा, सायली थरथरत्या आवाजात म्हणाली. सायलीने थरथरत्या हातांनी युवराजचा खांदा धरला आणि स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याची पकड सैलच होत नव्हती. तिला माहीत होतं की हा तोच माणूस आहे ज्याच्याशी ती एका अटीवर नातेसंबंधात अडकली होती. त्या अटीत हा हक्क समाविष्ट होता. तिच्या डोळ्यात पाहत युवराज म्हणाला, जेव्हा तू या नात्यातील अटी मान्य केल्या त्यामुळे आता तू मागे हटू शकत नाहीस.
तुला तुझे वचन पाळावे लागेल. सायलीच्या पापण्यांवर ओलावा दिसत होता. पुढच्या क्षणी तिने स्वतःला बेडवर पडलेलं पाहिलं. युवराजचा चेहरा तिच्या डोळ्यांजवळ झुकला होता. त्याच्या डोळ्यात इच्छाशक्तींची आग होती आणि त्याच्या स्वरात एक विचित्र शांतता होती. तुझ्या इतके मला कोणीही एवढे आकर्षित केले नाही. सायली, तू खूप वेगळी आहेस. तुझ्यात असे काहीतरी आहे जे मला थांबवू शकत नाही. तो खाली वाकला आणि त्याच्या ओठांनी तिच्या चेहऱ्याला त्याने स्पर्श केला. सायलीने तिचे डोळे मिटले. तिचा श्वास जलद झाला होता. तिचे हृदय धडधडत होते. जेव्हा तिने स्वतः हे नाते स्वीकारले होते, मग ती ही जवळीक कशी नाकारू शकते? तिने परिस्थितीला स्वतःला शरण दिले. काही वेळाने खोलीत शांतता पसरली. सकाळी युवराजला जाग आली तेव्हा त्यानं पाहिलं, सायली ड्रेसिंग टेबलसमोर उभा राहून टॉवेलने तिचे ओले केस पुसत होती. काल रात्रीच्या जवळिकीच्या आठवणी त्याच्या मनात अजूनही प्रतिध्वनीत होत्या. त्याच्या हृदयात एक विचित्र अस्वस्थता होती. ती भावना होती का खोलवरचा संबंध? तो नीट समजू शकत नव्हता. त्याची नजर सायलीच्या ओल्या केसांवर आणि मऊ चेहऱ्यावर होती. सायलीला त्याच्या नजरेत उष्णता जाणवली आणि तिने मागे वळून पाहिले. तो तिच्याकडेच पाहत होता. जणू काही तो ते सर्व पुन्हा पुन्हा तिला सांगू इच्छित होता. सायलीच्या गालावर एक हलकी लाली आली. काल रात्रीचे क्षण तिच्या डोळ्यासमोर चमकले. तिने तिची नजर खाली केली, पण तिच्या पापण्या आणि ओठ खूप काही बोलत होते. मी तयार होत आहे, ती हळुवारपणे त्याला म्हणाली. युवराज काहीच बोलला नाही. तो फक्त बेडवरून उठला आणि बाथरूमकडे निघाला. बाथरूमचे दार बंद झाल्यावर सायलीने आरशात स्वतःकडे पाहिले. मी दुसऱ्यांची आहे हे मी का विसरले? ती स्वतःच बडबडली आणि तिच्या डोळ्यातील अश्रू तिने पुसले. तिने हलक्या गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली, केस बांधले आणि त्या साध्या तयारीनंतरही ती खूपच सुंदर दिसत होती. ती बेडच्या कडेला बसली आणि युवराजचीच वाट पाहू लागली. तो बाहेर येताच सायलीच्या नजरा त्याच्यावरच खिळल्या. युवराज खरोखरच सौंदर्य आणि आकर्षणाचं जिवंत उदाहरण होता. सायलीचे हृदय धडधडले आणि तिने लाजून आपली नजर खाली केली. मला वाटते की तू या लग्नाला फारसे गांभीर्याने घेतले नाहीस. युवराज आरशासमोर उभा राहून घड्याळ घालत थंडपणे म्हणाला. पत्नी असण्याची कर्तव्य पूर्ण करायची म्हणाल्यावर तू माझ्यासाठी नाश्ता बनवण्याची जबाबदारी घेणं देखील समाविष्ट आहे. माझे कपडे पॅक कर. फक्त आरशासमोर बसून राहणे म्हणजे पत्नीचे कर्तव्य नाही. एकही शब्द न बोलता सायलीने हळूहळू वॉर्डरोब उघडला आणि त्याचे कपडे पॅक करायला सुरुवात केली. युवराजची नजर तिच्यावरच खिळली होती. तिच्या प्रत्येक हालचालीत एक मऊपणा दिसत होता, जो युवराजच्या आत काहीतरी बदलत असल्याचे दिसत होते. कपडे पॅक केल्यानंतर सायली खोलीतून निघून गेली. तिला माहीत होतं की युवराज तिला त्याच्या घरी घेऊन जाणार नाही. आणि तो का घेऊन जाईल? ती फक्त 7 दिवसांची त्याची पत्नी होती. पण तरीही तिचे मन तिला विचारत राहिले. तिला सगळं माहीत असतानाही एवढं दुखावलं का जातंय? त्या मोठ्या फार्म हाऊसमध्ये त्या दोघांशिवाय दुसरे कोणीही नव्हते. सायलीने स्वतःच नाश्ता बनवला, ट्रे सजवला आणि खोलीत आली. युवराज बाजूलाच उभा होता. तो त्याच्या मोबाईल फोनमध्येच व्यस्त होता. नाश्ता तयार आहे, सायली शांतपणे म्हणाली. युवराजने फोन न ठेवताच उत्तर दिले. तयार हो, फ्लाईट अर्ध्या तासात आहे. सायलीने मान हलवली आणि म्हणाली, हो मी तयार आहे. युवराजने तिच्याकडे डोक्यापासून पायापर्यंत व्यवस्थित पाहिले आणि म्हणाला, तू माझ्यासोबत या अवस्थेत येणार आहेस का? लक्षात ठेव, तू युवराज कपूरची पत्नी आहेस, शहरातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपतीची पत्नी. जरी फक्त 7 दिवसांसाठी असलीस तरी तू या दिवसात साधे कपडे घालणार नाहीस, कारण ते माझ्या दर्जाच्या लायकीचे नाही. त्याचा स्वर सामान्य होता, पण सायलीला असे वाटले की त्याने तिच्या स्वाभिमानावर हल्ला केला आहे. तिने तिच्या मुठी घट्ट धरल्या आणि काहीही न बोलता त्याच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात राग आणि वेदना दोन्ही होते. सायलीने त्याच्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाली, माझा पोशाख तुमच्या दर्जाशी जुळतो की नाही मला काही फरक पडत नाही. करारात कुठेही असे लिहिलेले नाही की तुम्ही माझ्या कपड्यांवर बंधनं घालाल किंवा मला तुमच्या प्रत्येक इच्छेचे पालन करण्यास भाग पाडले जाईल. मी फक्त तुमची पत्नी म्हणून माझे कर्तव्य पार पाडण्यास सहमती दर्शवली होती, यापेक्षा जास्त काही नाही. हे ऐकून युवराज क्षणभर गप्प राहिला. मग त्याच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य उमटलं. तो तिच्याकडे सरकला आणि सायली अनैच्छिकपणे मागे सरकली. पण पुढच्या क्षणी युवराजने तिचे मनगट धरले आणि तिला स्वतःकडे ओढले. सायली त्याच्या छातीवर येऊन धडकली. युवराज थंडपणे म्हणाला, करारात लिहिले असो अथवा नाही, आता तू या सर्व गोष्टींनी माझ्याशी बांधलेली आहेस. या 7 दिवसात तू काय घालशील, कोणाशी बोलशील, काय करशील, माझ्या इच्छेनुसारच सगळं होईल. सायली त्याच्या मिठीत स्वतःला सामावून घेत शांत आवाजात म्हणाली, तुम्ही करारावर सही करताना मला हे सांगायला हवे होते. मी माझी बहीण आरतीचा जीव वाचवण्यासाठी या अटीला सहमत झाले आहे.
मी तुमच्या प्रत्येक आज्ञेची गुलाम होऊ शकत नाही. युवराजच्या डोळ्यात राग दिसत होता. तो जवळ झुकला आणि म्हणाला, तुला 25 लाख रुपयांसाठी इतके करावे लागले? तो तिचं चुंबन घेण्याचा प्रयत्न करत असतानाच सायलीने अचानक त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला दूर ढकलले. युवराजच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. सायली रागातच म्हणाली, काहीही असो, मी माझी स्वतःची तत्त्वे मोडणार नाही. मी कधीही असे अश्लील आणि अंग उघडे कपडे घालणार नाही. माझी एक मर्यादा आहे आणि ती मी ओलांडू शकत नाही. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते, पण तिचा स्वर दृढ होता. युवराज दात खात तिच्यापासून दूर निघून गेला. तो काही पावले चालला, मग तो मागे वळला आणि तिची हनुवटी धरून म्हणाला, आजपासून मला माझ्या नावाने हाक मारू नकोस. त्याचा आवाज कठोर झाला होता. असं म्हणत तो खोलीतून निघून गेला. तो जाताच सायलीने एक दीर्घ श्वास घेतला. थोड्या वेळाने 2 मुली तिच्या खोलीत आल्या. त्यांनी विविध प्रकारचे सलवार सूट आणले होते. सायली त्या कपड्यांकडे पाहतच राहिली. तिला त्या माणसाच्या पैशांपैकी 1 पैसाही स्वतःवर खर्च करायचा नव्हता, पण तिला ते करायला भाग पाडण्यात आले. युवराज आधीच घराबाहेर पडला होता आणि तिला फक्त एवढंच सांगितलं गेलं की तो बाहेर गाडीत तिची वाट पाहत आहे. सायलीने अनिच्छेने हलका मोरपंखी रंगाचा सूट घातला होता. त्या मुलींनी तिचे केस कंगी केले आणि हलका मेकअप केला. सायली आरशासमोर उभी होती, एक साधी सुंदर ढोंग न करता. तरीही ती मोहक दिसत होती. तरीही ती ओठ दाबत घाबरत तिथून बाहेर पडली. युवराज गाडीत बसला होता. त्याच्या हातात फोन होता. त्याच्या डोळ्यात चिडचिड होती. त्याला वाट पाहण्याचा तिरस्कार वाटत होता. तो गाडीचा दरवाजा उघडणारच होता तेव्हा त्याची नजर सायलीवर पडली. त्याचे पाऊल थांबले. ज्याप्रमाणे एक सुंदर दृश्य पाहून डोळे थांबतात, त्याचप्रमाणे सायलीला पाहून तो थांबला. तिच्यावर तो मोरपंखी रंग असा फुलला जणू काही तो तिच्यासाठीच बनवला गेला आहे. युवराजचा श्वास क्षणभर थांबला. मग तो स्वतःला शुद्धीत आणत उभा राहिला. सायली येऊन त्याच्या शेजारी बसली. सायलीने क्षणभर त्याच्याकडे पाहिले. पांढऱ्या शर्टमध्ये गाडीच्या खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशात त्याचा चेहरा आणखीन तेजस्वी दिसत होता. अचानक सायलीच्या मनात एक विचार आला. पांढरा रंग त्याच्यासाठीच बनवला गेला आहे का? तर युवराज विचार करत होता, कदाचित मोरपंखी रंग या मुलीसाठीच बनवला गेला आहे. त्यांनी एकमेकांना हे सांगितले नाही, पण ते दोघेही आतल्या आत हसले. थोड्या वेळाने सायली हळुवारपणे म्हणाली, भविष्यात तुम्ही मला इतके महागडे कपडे विकत घेऊन देऊ नका. माझ्याकडे असे काही कपडे आहेत ज्यात मी कदाचित तुमच्या दर्जाशी जुळणार नाही, पण तुम्हाला लाजिरवाणेही होऊ देणार नाही. युवराजने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले. जर तिच्या जागी दुसरी कोणतीही मुलगी असती तर तिने महागड्या वस्तू ऑर्डर करण्याची एक संधीही सोडली नसती. पण सायली वेगळी होती. तिच्या साधेपणात एक विचित्र अभिमान होता. युवराज हसला आणि म्हणाला, हे माझ्याकडून तुझ्यावर केलेले उपकार नाही आहेत सायली. मला वाटत नाही लोकांनी म्हणावं, युवराज कपूरची बायको किती साधारण आहे. सायली त्याचं बोलणं थांबवत म्हणाली, मला माहीत आहे, मी कोणालाही माझ्यावर बोट दाखवण्याची संधीच देणार नाही. जरी मी फक्त 7 दिवसांसाठी तुमची पत्नी असले तरी मला पुन्हा पुन्हा सांगण्याची हे गरज नाही. मला तुमची पत्नी व्हायचं नव्हतं आणि आयुष्यभर हे नातं टिकवण्याचा माझा हेतूही नाही. युवराजने तिच्याकडे पाहिले. त्याच्या भोवया उंचावल्या. ठीक आहे, तो थंडपणे म्हणाला, कारण मला आयुष्यभरासाठी तू पत्नी म्हणून नको आहेस. या करारानंतर जेव्हा हा अहंकार तुझ्या डोक्यातून निघून जाईल तेव्हा मी तुला या नात्यातून मुक्त करेल. सायलीने त्याचे बोलणे ऐकले आणि हाताच्या मुठी आवळल्या. युवराजने त्याच्या ओठांवर बोट ठेवून त्याचे हास्य लपवले. तो विचार करत होता, ही मुलगी जितकी जास्त मला नाकारेल तितकीच ती माझ्या हृदयात जाईल. सायलीने डोळे मिटून खिडकीतून बाहेर पाहिले. विमान उडणारच होते. तिने तिच्या मनात प्रार्थना केली, जर हा प्रवास फक्त 7 दिवसांचाच नसता तर. विमान हळूहळू धावपट्टी सोडून आकाशात उंच भरारी घेत होतं. खाली आलेली शहरे लहान दिव्यांसारखी चमकत होती. सायली तिच्या सीटवर बसली होती. खिडकीकडे झुकत होती आणि स्वतःशीच बडबडत होती. 7 दिवस, फक्त 7 दिवस. युवराज मागच्या सीटवर मागे झुकला. त्याची नजर सायलीवर टिकून होती. त्याचा चेहरा थंड आणि गंभीर दिसत होता, पण त्याच्या डोळ्यात एक मंद उबदारपणा आणि अस्वस्थता चमकली. सायलीने एक दीर्घ श्वास घेतला. तिला आश्चर्य वाटलं की तिचे हृदय इतके वेगवान का होत आहे. ही विचित्र अस्वस्थता का होत आहे. हा प्रवासाचा उत्साह होता का युवराजच्या जवळ असण्याचा परिणाम. तिला समजत नव्हतं. युवराज हळुवारपणे म्हणाला, सायली काळजी करू नकोस, तू माझी सायली आहेस, फक्त 7 दिवसांसाठी, आणि बाकीचे तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे. सायलीने मान हलवली. मला माहीत आहे, पण हे सर्व माझ्यासाठी नवीन आहे. मी अजूनही विचार करत आहे की मी हा मार्ग का निवडला. युवराज हसत म्हणाला, तू निवडलेला मार्ग कठीण आहे, पण या 7 दिवसात तुला माझ्या जगाचा एक भाग दिसेल
आणि मी कोणत्या प्रकारची व्यक्ती आहे हे तुला कळेल. सायलीने तिची नजर खाली केली. भीती, कुतूहल आणि मोहाच्या मिश्र भावनेने तिला भरून गेल्यासारखे वाटले होते. विमान ढगांना स्पर्श करत वर येत होतं. खाली असलेलं जग लहान ठिपक्यांमध्ये बदलत होतं. सायलीने खिडकीवर हात ठेवला आणि म्हणाली, 7 दिवसांसाठी मला स्वतःवर नियंत्रण ठेवावं लागेल. युवराजने तिच्याकडे मागे वळून पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक चमक होती, जी खेळात विजयाची आशा दर्शवत होती. त्याला माहीत होतं की या 7 दिवसात सायली केवळ परिस्थितीमुळे असलेली पत्नी नाही, तर एक अढळ हृदयाचे देखील करार होतील. सायलीने तिची डायरी काढली आणि नोट्स लिहू लागली. प्रत्येक पानावर तिने तिच्या भीती, धैर्य आणि तिच्या स्वतःच्या मर्यादांबद्दल लिहिले. युवराजने निरीक्षण केले आणि विचार केला, ही मुलगी वेगळी आहे. तिच्यात इतकी ताकद आणि साधेपणा कसा काय असू शकतो? विमानाचे दिवे हळूहळू लंडनच्या दिव्यांमध्ये बदलत होते. शहराच्या वर उतरताना सायलीने तिचा सीट बेल्ट घट्ट बांधला. तिचे हृदय धडधडत होते. तिला माहीत होतं की ही फक्त सुरुवात आहे. 7 दिवसात ती केवळ युवराजचं जग पाहणार नाही, तर तिच्या स्वतःच्या हृदयाचा आणि स्वप्नांचाही सामना करेल. युवराजने तिच्याकडे पाहिले आणि फक्त एकदाच हसला. त्या हास्याने सायलीच्या हृदयात एक मंद उबदारपणा सोडला. संपूर्ण प्रवासात सायलीने तिचे डोळे बंद ठेवले. युवराजचा हात आरामदायी उशीसारखा मानला. युवराजने तिला हात लावून शांत केलं. विमान उतरल्यावर सायलीने उत्साहाने आजूबाजूला पाहिलं. मिस्टर रॉबर्ट आणि त्याची मुलगी टीना त्यांचे स्वागत करण्यासाठी आले होते. ते सर्वजण त्यांच्या घराच्या बैठकीच्या खोलीत बसून कॉफी पीत होते. युवराजने त्यांना थांबायला सांगितले होते, पण त्यांनी आग्रह धरला. टीनाने उत्सुकतेने विचारले, सायली, तुमचं लग्न प्रेमविवाह आहे का? युवराजने आणि सायलीने एकाच वेळी उत्तर दिले, आमचं लग्न प्रेमविवाह आहे. युवराजने रागाने दात खात सायलीकडे पाहिलं. हे पाहून सायलीने लाजेने मान खाली घातली. तिने स्पष्ट केलं की ती युवराजला कॉलेजपासून ओळखते आणि तेव्हापासून तिने त्याच्या हृदयात स्थान मिळवले आहे. युवराज खोलवर म्हणाला, सायली, तू अजूनही माझ्यावर प्रेम करतेस का? ते प्रेम कमी झाले नाही का? सायलीने हलकेसे स्मितहास्य करत उत्तर दिले, मी अजूनही तुमच्यावर पहिल्या दिवशी जेवढं प्रेम करायचे तितकेच प्रेम करते. सायलीने डोके खाली करत लाजत गंभीरपणे म्हणाली. युवराजची तिच्या कमरेवरची पकड घट्ट झाली. त्याला माहीत होतं की ही कबुली फक्त वेळेची बाब आहे. ती सांगते ते खरं नव्हतं, ते वास्तव नव्हतं. तरीही तिचे हृदय धडधडले. मला वाटते की आपण आता आपले संभाषण संपवले पाहिजे. उशीर होत आहे. तुम्ही सर्वांनी विश्रांती घ्यावी. आपण सकाळी भेटू. मिस्टर रॉबर्ट वेळेची जाणीव ठेवून त्याच्या जागेवरून उठत म्हणाले. युवराजने मान हलवली. ते सर्व नौकरांच्या मागे पाहुण्यांच्या खोलीत गेले. आत येताच सायलीने एक दीर्घ श्वास घेतला. तिने खोलीभोवती नजर फिरवली आणि बाथरूमकडे जाणार इतक्यातच युवराजने तिचे मनगट धरले आणि तिला भिंतीवर धरले. सायलीने घाबरून त्याच्याकडे पाहत राहिली. युवराज रागाने दात खात ओरडला, तुझ्यामुळे आज त्यांना आपण करारबद्ध जोडपे आहोत असा संशय आला असता. ही माझी चूक नाही. जर तुम्ही मला आधीच सांगितले असते की असे प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर मी स्वतःला तयार केले असते. सायली गंभीर स्वरात म्हणाली. ती तिचा हात त्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करत होती. युवराजच्या चेहऱ्यावरील भाव अचानक मंदावले. त्याने सायलीच्या खोल डोळ्यात पाहिले आणि हळुवारपणे विचारलं, तू म्हणालीस की तू माझ्यावर प्रेम करतेस? सायलीला निषेध करावासा वाटला, पण तिचे हृदय अधिक वेगाने धडधडू लागले. ते फक्त खोटं होतं. आपल्या लग्नाबद्दलचं सत्य उघड होऊ नये म्हणून तिने त्यांना तसे सांगितले. सायलीने त्याची नजर टाळत त्याला उत्तर दिले. युवराजने तिला सोडलं. तिच्या उत्तराने त्याच्या हृदयात सुई टोचली असे वाटले. त्याने तिला सोडल्यानंतरही सायली त्याच्या जवळच उभी राहिली. तुम्ही पण माझ्यावर प्रेम आहे असं सर्वांसमोर कबूल केलं, ती हळुवारपणे म्हणाली. युवराज काहीच बोलला नाही. तो फक्त खोलीच्या एका कोपऱ्यात स्वतःला झाकून जमिनीवर झोपला. सायलीला माहीत होतं की हेच त्याचं उत्तर असेल. तरीही तिने तिच्या डोळ्यांचे कोपरे पुसले, शांतपणे युवराजकडे पाहिले आणि बाथरूममध्ये गेली. थोड्या वेळाने ती बाहेर आली तेव्हा युवराजला त्याच स्थितीत झोपलेलं पाहून तिला आश्चर्य वाटलं. पुढे जाऊन तिने काळजीपूर्वक त्याचे बूट काढले आणि जमिनीवर ठेवले. मग मोठ्या कष्टाने तिने त्याचे जड शरीर सरळ केले आणि त्याला बेडवर व्यवस्थित ठेवले. मला माहीत नाही तो काय खातो, ज्यामुळे त्याचं वजन हत्तीसारखं आहे. सायलीने तिच्या कमरेवर हात ठेवत बडबड केली. तिची बडबड युवराजच्या कानापर्यंत पोहोचली. त्याचे डोळे झोपेचे नाटक करत होते. त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आणि नंतर गायब झाले. सायलीने त्याला ब्लँकेटने झाकले आणि बेडच्या दुसऱ्या बाजूला ती झोपली. ती ब्लँकेट स्वतःवर ओढत असतानाच युवराजने त्याचे अर्धे वजन तिच्यावर टाकले आणि त्याच्या मानेवर ब्लँकेट गुंडाळले. सायलीचा श्वास रोखला गेला. चेहरा वळवून तिने युवराजकडे पाहिलं.
त्याचा चेहरा तिच्या मानेवर होता. त्याचा श्वास सायलीच्या मानेला जाणवत होता. सायलीला त्याच्या हृदयाचे ठोके तिच्या कानात जाणवले आणि डोळे मिटले. दरम्यान युवराजने त्याचा चेहरा तिच्या मानेवरच लपवला. तो चंदनाचा सुगंधी श्वास घेत होता. सकाळ झाली होती. युवराज मिस्टर रॉबर्टसोबत तलावाजवळ उभा होता. त्यांच्याशी काहीतरी महत्त्वाची चर्चा करत होता. तेवढ्यात सायली आली. ती टीनासोबत हसत होती. ती उठली तेव्हा युवराज निघून गेला होता. थोड्या वेळाने टीना तिच्या खोलीत आली आणि त्या दोघी सोबतच बाहेर आल्या. सायलीची नजर युवराजवरच होती, जो कॉफीचा कप हातात धरून मिस्टर रॉबर्टशी बोलत होता. दरम्यान सायलीच्या टाचांच्या सँडलने तिचा पाय मुरगळला आणि ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही. ती थेट तलावात पडली. सायलीला तलावात धडपडताना पाहून टीना ओरडली. युवराजने तिचा आवाज ऐकून मागे वळून पाहिलं, पण तो काही करू शकण्यापूर्वीच मिस्टर रॉबर्टचा मुलगा क्रियांश विजेच्या वेगाने सायलीजवळ पोहोचला. काही क्षणातच सायलीचे ओले शरीर क्रियांशच्या हातात होते. हे दृश्य पाहून युवराजला त्याच्या शरीरात मुंग्या सरकत असल्याचे जाणवले. जणू कोणीतरी त्याच्या अस्तित्वाला आग लावली आहे. क्रियांशने सायलीला तलावातून बाहेर काढले. त्याचा पसरलेला हात सियाच्या गालाला स्पर्श करण्याआधीच युवराज बाणाच्या वेगाने त्यांच्यामध्ये आला. माझ्या सायलीपासून दूर राहा, युवराज थंड दबलेल्या स्वरात गुरगुरला आणि क्रियांशचा हात त्याने झटकून टाकला. सायलीने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्याकडे पाहिलं. तिचा चेहरा खूप थंड आणि लाल झालेला दिसत होता. तिने हसून क्रियांशचे तिला वाचवल्याबद्दल आभार मानले. त्याचे हास्य जळत्या आगीत इंधनासारखे होते. युवराजने घट्ट जबड्याने त्याच्याकडे पाहिले आणि दुसऱ्या क्षणी त्याने तिला आपल्या हातात उचलले आणि खोलीकडे निघाला. युवराजच्या चेहऱ्याकडे पाहून सायलीने गप्प राहणे पसंत केले. क्रियांश हसला आणि त्याचे वडील मिस्टर रॉबर्ट यांच्याकडे गेला. खोलीत प्रवेश करताच युवराजने सायलीला बेडवर झोपवलं. तिच्यावर झुकून तो खूप जवळ आला आणि बेडवर पूर्ण ताकदीने हाताने आपटत गुरगुरला. तुला इतर पुरुषांच्या मिठीत राहायला खूप आवडते? सायलीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. तुम्ही वेडे झाले आहात का? माझ्यापासून दूर जा. अविश्वास आणि रागाने तिने त्याची छाती ढकलली. वेडा झालेल्या युवराजने तिची हनुवटी धरली. मी खरोखर वेडा झालो आहे. जी मुलगी 25 लाख रुपयात माझी बायको बनून राहू शकते, ती फक्त पैशासाठी ओल्या कपड्यात कोणत्याही पुरुषाच्या मिठीत जाऊ शकते. युवराजला त्याचे वाक्य पूर्ण करण्याची संधी मिळाली नाही, कारण सायलीने त्याच्या गालावर जोरात चापट मारली. त्याच्या नसांमधून एक तीव्र जळजळ पसरली. मिस्टर युवराज कपूर, लक्षात ठेवा, मी फक्त तुमची 7 दिवसांची पत्नी आहे. मी 7 दिवस तुमचीच आहे आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या पत्नीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात का? सायलीने युवराजची कॉलर पकडली आणि दबलेल्या आवाजात ओरडली. युवराजने तिचा जबडा घट्ट धरून तिच्याकडे पाहिलं. माझी पत्नी त्या अनोळखी माणसाच्या हातात होती, ते पण ओले कपडे घालून. मी बुडत होते. त्या माणसाने मला मानवता दाखवून वाचवले. तुम्ही मला वाचवायला यायला हवे होते, पण तुम्ही आले नाहीत. आणि आता तुम्ही मला 25 लाख रुपयांची टिंगल करत आहात. जर मी पैशांच्या मागे धावणारी असते तर मी आत्तापर्यंत तुमच्याकडून खूप जास्त पैसे हडपले असते. मी माझ्या बहिणीच्या हुंड्यासाठी 25 लाख रुपये घेतले आणि 7 दिवसांसाठी स्वतःला तुमच्या स्वाधीन केले. ती रागाने म्हणाली. दोन्ही हातांनी त्याची कॉलर तिने धरली होती. युवराजच्या डोळ्यातील लालसरपणा वाढला. त्याला सायलीचा रडणारा चेहरा अजिबात आवडला नाही. जेव्हा त्याला सत्य कळलं तेव्हा त्याला स्वतःचे शब्द आठवले. तेव्हा त्याला स्वतःला शिक्षा करावीशी वाटली. सायलीने स्वतःच्या हातातून त्याची कॉलर सोडवली आणि गप्प बसली. युवराज तिथून निघून जाताच सायलीने तिच्या अश्रूंनी भरलेल्या नजरा पांढऱ्या रोलिंगकडे वळवल्या. त्या माणसाच्या प्रत्येक टोमणा, प्रत्येक शब्द हृदयात बाणासारखा घुसला होता. का? तिचे हृदय त्या माणसासाठी धडधडत होते. कदाचित लग्नानंतर त्याच्याबद्दलची सुरुवातीची आवड आणखी वाढली होती. खोलवर तिला वाटत होते तिने आयुष्यभर त्याची पत्नी बनून राहावे. सायलीच्या डोळ्यांतून अश्रू धबधब्यांच्या धारांसारखे वाहत होते आणि तिच्या केसांमध्ये स्थिरावत होते. आरशासमोर उभा असलेला युवराज आपल्या केसातून ब्रश फिरवत होता. तो भावनिक स्वरात बोलला. आपल्या लग्नाचा करार आज रात्रीच्या पार्टीनंतर समाप्त होईल. त्यानंतर तू मोकळी होशील. बेडवर बसलेल्या सायलीचा हात पुस्तकांची पानं उलटत असतानाच थांबला. तिचे डोळे पटकन ओले झाले. युवराजपासून तिचे अश्रू लपवण्यासाठी तिने पुस्तकावर लक्ष केंद्रित केलं. तू खूप आनंदी असशील. आज तुला ज्या व्यक्तीला बोलायलाही आवडत नव्हतं त्याच्या जवळीकतेपासूनही तुला मुक्तता मिळत आहे. युवराजने आरशात त्याचे प्रतिबिंब पाहत मत्सरी स्वरात म्हटले. सायलीने तिचे अश्रू गिळले आणि हसून म्हणाली. हो, आज मी खूप आनंदी आहे. आता मी अखेर मुक्त होणार आहे. युवराजने जळत्या डोळ्यांनी तिच्या हास्याकडे पाहिले. जा मग, तयार हो. आज तुझ्या स्वातंत्र्याचा दिवस आहे, तो म्हणाला. शेवटचा शब्द रागात म्हणाला. सायलीने होकारार्थी मान हलवली आणि बाथरूममध्ये निघून गेली.
स्वतःला तिने बाथरूममध्ये कोंडून घेतलं. ती आता तिचे अश्रू रोखू शकली नाही. युवराजने टेबलावर हात मारला आणि आरशात त्याच्या प्रतिबिंबाकडे पाहत राहिला. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. त्याचा चेहरा लाल झाला होता आणि सायलीचा चेहरा चिंतेने स्पष्टपणे रंगला होता. युवराजने त्याच्या टायची गाठ सोडली आणि त्या दिवशी तो मिस्टर रॉबर्टच्या घरातून लगेचच हॉटेलमध्ये आला होता. मिस्टर रॉबर्टचा मुलगा क्रियांश तिथे राहून मत्सर करू इच्छित नव्हता. जेव्हा त्याच्या सेक्रेटरीने युवराजच्या खोलीचे दार ठोठावले तेव्हा त्याने आत येऊ का सर असं म्हणाला. सर, हे मॅडमचे कपडे आहेत. त्यांना आजच्या पार्टीसाठी एक ड्रेस निवडावा लागेल, क्रियांशचा पर्सनल सेक्रेटरी त्याला म्हणाला. युवराजने कपड्यांकडे एक नजर टाकली आणि त्याचा राग जास्तच वाढला. ते कपडे अर्धवट अंग उघड करणारे कपडे होते, गाऊन होते आणि लहान कपडे होते. माझी पत्नी कधीही असे कपडे घालणार नाही. मी तुम्हाला आधीच इशारा दिला होता, मग तुम्ही हे सर्व का आणले? युवराजने हाताच्या मुठी आवळल्या आणि सेक्रेटरीकडे पाहून ओरडला. साहेब, सध्या आमच्याकडे एवढेच ड्रेस उपलब्ध आहेत. येथे कोणीही साधारण कपडे घालत नाही. सर, तुमच्या पार्टीला उशीर होत आहे. चला, हे कपडे ॲडजस्ट करून घ्या. सेक्रेटरीने माफी मागितली. युवराज म्हणाला, कितीही उशीर झाला तरी माझी पत्नी हे हास्यास्पद कपडे कधीही घालणार नाही. जा आणि तुम्ही मी जे कपडे आणायला सांगितले ते घेऊन या. युवराजने थंडपणे आदेश दिला. बाथरूमच्या दाराशी उभी असताना सायलीचे जग हे ऐकून उलटे झाले. सायलीच्या ओठांवर एक हास्य पसरले. तिचे डोळे आनंदाने चमकले. मला वाटते की या माणसाने फक्त असे म्हणावे की आपल्यात कोणताही लग्नाचा करार नाही. तो माझा पती आहे आणि मी त्याची पत्नी आहे. आमचे नाते काही दिवसांसाठीचे नाही तर आयुष्यभरासाठी आहे. काही वेळातच युवराजने सुचवल्याप्रमाणे पारंपरिक भारतीय कपडे युवराजच्या पलंगावर होते. साधेपणाने भरलेली सायली युवराजकडे न पाहता तिचे कपडे निवडू लागली. कपडे उचलून सायली बाथरूमकडे निघाली. युवराज त्याच्या जळत्या हृदयाला सिगरेटच्या धुराने शांत करत होता. त्याने मुठी आवळल्या आणि दीर्घ श्वास घेत स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. तो हॉटेलच्या लॉबीमध्ये सायलीचीच वाट पाहत बसला. ब्युटिशियन गेल्यानंतर सायली खोलीतून बाहेर पडताच युवराजला नेहमीच शांत करणारा तोच चंदनाचा सुगंध हवेत पसरू लागला. त्या सुगंधात श्वास घेत युवराजने वर पाहिलं. त्याचे डोळे रेंगाळत होते. गडद लाल रंगाचा मखमली ड्रेस घातलेली, नाजूक मेकअप केलेली आणि मोकळ्या केसांमध्ये सायली एखाद्या देवदूतासारखी दिसत होती. ती सावधपणे त्याच्याकडे चालत गेली. वारा कमी होत चालला होता. आवाज कमी झाला आणि त्या क्षणी असे वाटले की जणू काही संपूर्ण जगात फक्त ते दोघंच उरले आहेत. सायलीच्या प्रत्येक पावलाने युवराजच्या हृदयाचे ठोके वाढले. त्याचे हृदय धडधडत होते. म्हणत होते, युवराज, हे हृदय आता फक्त तुझे राहिले नाही, ते आता सायलीचे झाले आहे. चल सायली, युवराज म्हणाला. त्याच्या मोहक नजरेने अस्वस्थ होत असलेल्या सायलीने हळुवारपणे उत्तर दिले, हो चला, जाऊया. तिचा आवाज ऐकून युवराजला पुन्हा शांती मिळाली. त्याने आपला हात पुढे केला आणि सायलीचा हात त्याच्या हातात घेतला. ते दोघेही बाहेर निघाले. सायलीने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याचा हात तिच्या हातात पाहिला. कदाचित हा त्या माणसाचा शेवटचा स्पर्श होता. यानंतर त्यांच्यात फक्त अंतर आणि अनोळखीपणा उरणार होता. ऑफिस पार्टी शेवटच्या टप्प्यात आली होती. तिथे मीडिया पाहून युवराज नाही पण सायली नक्कीच घाबरली होती. जर त्यांच्या नात्याचे सत्य बाहेर आले असते तर ती बातमी वाऱ्यासारखी पसरली असती. पण सुदैवाने असे काहीही घडले नाही. आता ते हॉटेलच्या खोलीत एकटेच होते. युवराज काचेच्या भिंतीकडे तोंड करून उभा होता तर सायलीचे डोळे तिच्या समोर असलेल्या घटस्फोटाच्या कागदपत्रांवर खिळली होती. त्यांच्यावर सही कर, मग माझी सेक्रेटरी तुला विमानतळावर सोडेल. त्यानंतर तू कुठेही जाऊ शकतेस, युवराज थंड पण ठाम आवाजात म्हणाला. त्याचे डोळे लाल झाले होते आणि त्याचा चेहरा चिंतेने भरलेला होता. मीडियाला कळले असेल की मी तुमची पत्नी आहे. तुम्हाला यामुळे समस्या होईल. हा कदाचित सायलीचा तिथे थांबण्याचा शेवटचा प्रयत्न होता. तू त्यांची काळजी करू नकोस, मी माझं बघून घेईल, युवराज रागात म्हणाला. त्याचे हात त्याने खिशात घातले. जर मिस्टर रॉबर्ट तुम्हाला माझ्याबद्दल विचारतील तर, सायली त्याला थरथरत्या आवाजात म्हणाली. तो मला काही विचारणार नाही. आम्ही आता यापुढे एकमेकांना भेटणार नाही. त्याला फक्त करारावर शिक्कामोर्तब करायचं होतं. बाकी सर्व काही मी सांभाळेल, युवराजने थंडपणे उत्तर दिलं. सायलीच्या डोळ्यात अश्रू आले. थरथरत्या हातांनी तिने ते पेन उचलला आणि कागदपत्रांवर सही केली. मग ती उभी राहिली आणि म्हणाली, गुड बाय मिस्टर युवराज कपूर. आज आपल्या खोट्या नात्याचा शेवटचा दिवस आहे. किमान मी आज तुमचे नाव घेऊ शकते. स्वतःला दुखावत सायली पटकन खोलीतून बाहेर पडली. युवराजचा सेक्रेटरी बाहेरच उभा होता. तो तिला विमानतळावर घेऊन गेला.
युवराजला थकल्यासारखे वाटत होते. चालत तो भिंतीकडे गेला आणि त्याचे डोके त्याने काचेवर टेकवले. त्याला त्याच्या गालावर काहीतरी ओले वाटले. त्याने त्याच्या बोटांनी त्याला स्पर्श केला. ते अश्रू होते. मी रडत आहे, पण का? युवराज स्वतःशीच बडबडला. ती निघून गेली होती आणि आता त्याला असे वाटले की कोणीतरी त्याचे हृदय मुठीत दाबून ते जोरात चिरडले आहे. जणू काही त्याच्या अस्तित्वाचा एक भाग कोणी हिरावून घेतला होता. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. स्वतःला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला, कारण त्याला श्वास घेणे देखील कठीण होत चालले होते. तो सोफ्यावर बसला. ते चंदनाचा सुगंध, ते मादक स्पर्श, सर्व काही नाहीसे झाल्यासारखे त्याला वाटत होते. मी चुकलो होतो. हा क्षणिक आनंद नव्हता. तुझ्याशिवाय मला असे वाटते की मी श्वासही घेऊ शकत नाही. जर तो क्षणिक आनंद असता तर तुला दुसऱ्या कोणासोबत पाहून मला तुझा हेवा वाटला नसता. मी तुझ्याबद्दल इतकं पॉझिटिव्ह का आहे? तो स्वतःला सांगत राहिला. ही नशा नाही, हे प्रेम आहे. हे लक्षात येताच युवराज घटस्फोटांच्या कागदपत्रांकडे धावला. त्याचे डोके नकाराने थरथरले. त्याचे हात थरथरले. त्याने पान उलटले आणि सही करण्याऐवजी त्याला काही शब्द लिहिलेले दिसले. मी तुम्ही दिलेल्या कागदपत्रांवर सही करू शकत नाही. तुमच्यापासून वेगळे होणे ही माझ्यासाठी शिक्षा आहे. मला माहीत नाही कधी, कसं किंवा का मी तुम्हाला माझे हृदय दिले. मी लोभी नाही. माझ्या मजबुरीने मला तुमच्याकडे आणले होते. पण आता मी तुमच्यावर खूप प्रेम करते. कदाचित तुमची साथ माझ्या नशिबात नसेल, पण मी तुम्हाला स्वतःपासून वेगळं करू शकणार नाही. मी तुमच्यापासून इतकं दूर निघून जाईल की तुम्हाला माझी सावलीही दिसणार नाही. पण मी तुमचा चेहरा माझ्या हृदयातून कधीही हटवू शकणार नाही. कदाचित मी तुम्हाला पुन्हा कधीही पाहू शकणार नाही. काळजी करू नका. तिने काही शब्द लिहिले आणि ते युवराजला आयुष्याची एक नवीन संधी देत असल्याचे दिसून आले. तो वेड्यासारखा खोलीतून बाहेर पळाला. त्याने विमानतळाबाहेरच गाडी थांबवली. फोन कानाला लावला आणि घाईघाईने आत गेला. त्याचे तपकिरे लाल डोळे तिला उत्सुकतेने शोधत होते. त्याची सेक्रेटरी जवळ येत असल्याचे पाहून युवराज तिच्याकडे धावला. सायली कुठे आहे? त्याने तिला उत्सुकतेने विचारले. सर, ती वेटिंग एरियामध्ये होती. त्यांनी मला घरी जायला सांगितले. त्यांची फ्लाईट 10 मिनिटात आहे, सेक्रेटरी गंभीरपणे म्हणाला. युवराज घाईघाईने वेटिंग एरियाकडे गेला. त्याची नजर तिला शोधत होती, पण ती तिथे नव्हती. युवराजला हळूहळू त्याचा श्वास थांबल्यासारखे जाणवले. तो तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांकडे वळला आणि त्यांना म्हणाला, प्लीज, मला एक खूप महत्त्वाची घोषणा करायची आहे. जर मी थोडाही उशीर केला तर माझी पत्नी मला सोडून जाईल. कृपया, हे खूप महत्त्वाचे आहे. त्या कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे दयाळूपणाने पाहिले, डोके होमध्ये हलवले आणि त्याला परवानगी दिली. पुढच्या क्षणी तो मायक्रोस्पीकरसमोर उभा होता. त्याचा शर्टच्या बाहीने त्याचे अश्रू पुसत तो म्हणाला, सायली. ती विमानतळाच्या एका कोपऱ्यात गुडघ्यामध्ये डोके ठेवून रडत होती. युवराजचा आवाज ऐकून तिने डोके वर केले आणि आजूबाजूला पाहिले. सायली, कृपया तू परत ये. मी खूप चूक केली आहे. मी तुला दूर ढकलायला नको होतं. जो आपल्याला प्रिय आहे त्याला दूर ढकलणे मूर्खपणाची लक्षणं आहे आणि मी ती मूर्खपणाची चूक आधीच केली आहे. मला माहीत आहे की तू माझं बोलणं ऐकत आहेस. युवराज तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझ्या आधी माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व महिला फक्त संपत्तीने प्रभावित झाल्या होत्या, पण तू खरोखरच वेगळी आहेस. माझी पत्नी असतानाही तू माझ्याकडून कधीही काहीही मागणी केली नाहीस. मी माझ्या भावनांना काळाचा क्षणभंगुर समजलो, पण मी चुकलो. हे क्षणभंगुर नाही, हे प्रेम आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो. कृपया परत ये. मला माफ कर. माझी प्रत्येक चूक, प्रत्येक कमतरता, तुझ्याशिवाय माझा श्वास माझ्या छातीत अडकला आहे. कृपया परत ये. मला माफ कर. युवराजने रडणाऱ्या आणि कर्कश आवाजात सायलीला त्याचे प्रेम व्यक्त करून माफी देखील मागितली. सायलीने हे ऐकताच तिला वीज पडल्यासारखे वाटले. ती लगेच उठली आणि तिच्या चेहऱ्यावरचे अश्रू वाहत होते. तिच्या ओठांवर हास्य होते. ती लगेच उठली आणि त्याच्याकडे धावत आली. सर, विमान उडाले आहे. तिथे उपस्थित असलेली मुलगी निराशेने युवराजला म्हणाली. युवराज थकून खाली बसला. त्याचे जळते डोळे बोटांनी घासत त्याने स्वतःला सावरले. तेवढ्यात सायलीने त्याला धापा टाकत हाक मारली. युवराजने क्षणभरही वेळ घालवला नाही आणि विजेसारखा तिच्याकडे तो वळला. तिला समोर पाहून त्याच्या कोरड्या नसांमध्ये जीवन परत आल्यासारखे वाटले. त्याने लगेच सायलीला घट्ट मिठी मारली. सायलीने तिचे हात त्याच्या गळ्यात गुंडाळले. तिचे ओठ त्याच्या कपाळावर ठेवले आणि हुंदके देत दोघंही मोठ्याने रडले. सायली, तू गेली असतीस तर मी वेडा झालो असतो. युवराज रडणाऱ्या आवाजात म्हणाला. मी तुला कसं जाऊ देऊ शकतो? माझी पावले पुन्हा पुन्हा तुझ्याकडे परत येत होती. माझे हृदय पुन्हा पुन्हा हाक मारत होतं, परत ये. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.
गोंधळून सायली म्हणाली, मीही तुमच्यावर खूप प्रेम करते. आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. तो लग्नाचा करार गेला उडत. मला तू आयुष्यभर हवी आहेस. युवराजने सायलीचा चेहरा हातात धरला आणि गंभीरपणे त्याचे ओठ तिच्या कपाळावर ठेवले. सायली आज पहिल्यांदा रडत हसली. मग दोघांनीही त्यांच्या पालकांना संपूर्ण सत्य सांगितले. आता काहीही लपवण्यात काही अर्थ नव्हता. त्यांचे दोन्ही पालक खूप रागावले होते, पण तरीही हे मजबूत बंधन तोडणं त्यांना योग्य वाटले नाही. दुसरीकडे आरती तिच्या लग्नामुळे सायलीने तिला पैसे द्यावे म्हणून आनंदी होती. सायलीकडून पैसे घेऊन तिने तिच्या पतीला देण्याचा निर्णय घेतला. पैसे दिले, पण लग्नानंतर तिला कळले की तिला चुकीच्या व्यक्तीवर प्रेम झाले आहे. त्याला फक्त संपत्ती, पैसा हवा होता. तुम्ही आज 20 मिनिटे उशीर झाले आहात. केशरी साडी परिधान केलेल्या सायलीने युवराजकडे रागाच्या भरात पाहत विचारले, मला माफ करा मॅडम, आज ऑफिसमध्ये जास्त काम होतं. आपली राजकुमारी झोपली आहे का? युवराज प्रेमाने म्हणाला. हो, ती आहे. तुम्ही फ्रेश व्हा, मी जेवण बनवते. सायली खोलीतून बाहेर पडणार होती तेव्हा युवराजने तिचे मनगट घट्ट धरले आणि तिला जवळ ओढले. सायली लाजली. चेहरा खाली करून तिने त्याचे नाव घेतले आणि निषेध करू लागली. मॅडम, तुमचा निषेध आता चालणार नाही, युवराज खोडकरपणे म्हणाला. तिच्या चेहऱ्यावर झुकून त्याने तिला मिठी मारली. सर्व प्रतिकार संपवून टाकले. त्यांच्या डोळ्यातील भाव अवर्णनीय होते. तो क्षण, ती भावना जणू श्वास थांबल्यासारखीच वाटत होती. फक्त शांतता आणि हृदयाचे ठोकेच सर्वत्र घुमत होते. त्या क्षणी त्यांच्यामध्ये फक्त एकच गोष्ट उरली, एकत्र आराम आणि अपूर्ण प्रेमाची पूर्तता. शेवटी आपल्याला हेच शिकायला मिळते, खरं प्रेम फक्त देखावा किंवा संपत्तीबद्दल नसतं. अडचणी आणि गैरसमज आपल्याला खऱ्या प्रेमाचं महत्त्व शिकवतात. तुमच्या नात्यांवर विश्वास ठेवा आणि तुमच्या हृदयाचं ऐका, कारण तेच तुम्हाला खरा आनंद आणि प्रेम देऊ शकतं. मित्रांनो, मला आशा आहे की ही कथा तुम्हाला आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रांसोबत ही कथा शेअर करा आणि खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की शेअर करा. अशाच मनोरंजक आणि भावनिक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा एका नवीन कथेसह परत भेटूया. धन्यवाद.